1987 मध्ये उपजिल्हाधिकारी पदापासून आपल्या शासकीय सेवेची त्यांनी सुरुवात केली. 2015 पासून IAS केडरमधून विविध महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या विविध महत्त्वपूर्ण साहित्यिक मंचांवरून त्यांनी आपली गझल श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. सरांची कुळ कायद्यावरील पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत. तसंच गझल, कथा, ललित लेखन असे अनेकविध साहित्य प्रकाशित आहे. शब्द झाले सप्तरंगी या गझल संग्रहाच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. तर असा समृद्ध जीवन अनुभव घेणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांना कवितेशी जोडून देणाऱ्या पांढरपट्टी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. सुरुवातीलाच मी खरं म्हणजे तुम्ही मायनॉरिटी वगैरे म्हणून बऱ्याच वेळा हिनवला मला. तर पण म्हणजे मायनॉरिटीमध्ये असून पण तुम्ही मला अध्यक्ष केलं याचं मला फार आश्चर्य वाटलं. कारण राजकारणामध्ये हल्ली काही होतं आपण बघतो. ते कवी संमेलन होतं हे पहिल्यांदा पाहिलं मी. असं चांगली गोष्ट आहे. गझल मी मराठी पण लिहितो, उर्दूही लिहितो. तर मी पहिल्या 2 फिनिश. ओके, चला, व्हेरी गुड, चांगली बातमी आहे. ठीक आहे, मग मराठी उर्दू मी ऐकवतो थोडं आणि संपूया. थोडं ऐकूया. एक उर्दू गझलचे 2-3 शेर 2-3 शेर असते. गझलमध्ये एक बरं असतं की अख्खी गझल ऐकवायची गरज नसते. कवितेप्रमाणे 2 शेर ऐकवले पुढे गेला बरं असतं ते. पहा आता एक नवीन गझल आहे माझी उर्दूतली की रोमॅन्टिक थोडा आहे त्याचा मतलब कि तेरे लबों का सुलगना कोई मजाक नहीं. ओठ पेटणं ही कल्पना तुम्हाला लक्षात येईल, मी जाणकार लोकांना, कि तेरे लबों का सुलगना कोई मजाक नहीं, हसीन आग में जलना कोई मजाक नहीं, हसीन आग में जलना कोई मजाक नहीं, किया था हौसला बहुत मगर कदम न उठे, किया था हौसला बहुत मगर कदम न उठे, तेरी गली से गुजरना कोई मजाक नहीं, तेरी गली से गुजरना कोई मजाक नहीं, फरेब देके हमें तुम निकल भी जाओगे, धोखा, फरेब देके हमें तुम निकल भी जाओगे, हमारे दिल से निकलना कोई मजाक नहीं, हमारे दिल से निकलना कोई मजाक नहीं, और ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में. रिंद हे माझं तखल्लुस आहे. म्हणजे टोपण नाव असतं ना उर्दूमध्ये, शेवटच्या शेरामध्ये शक्यतो शायर स्वतःचं नाव टाकतो. गालिब मीर, जसं अभंगामध्ये तुका म्हणे, नामा म्हणे, तसा प्रकार असतो तो. तर पहा शेर कि तेरे लबों का सुलगना कोई मजाक नहीं, हसीन आग में जलना कोई मजाक नहीं, और ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में, ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में, यूं अश्क पी के मचलना कोई मजाक. कोई मजा. क्या बात.